नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, स्वातंत्र्य दिन झाला. नेहमीप्रमाणे 15 ऑगस्टला लाल किल्ल्याच्या तिथे उभं राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केलं. आणि हे लागोपाठ 2014 पासून चालू आहे. 14, 15 आणि मोजत आलो तर हा 12वा स्वातंत्र्य दिन आहे की जेव्हा सलग याच माणसाने पंतप्रधान म्हणून देशाला संबोधित केलेलं आहे. आणि मग तुलना सुरू होते. इंदिरा गांधी यांनी किती वेळ केलं होतं, नेहरूंनी किती वेळ केलं होतं, हे सुरू होतं. आपल्याकडे ते आहे. पुढे गावस्कर कुठच्या परिस्थितीत क्रिकेट खेळला किंवा तुमचा तेंडुलकर कुठल्या परिस्थितीत खेळतो, ह्या परिस्थिती तिथली जमीन प्रत्येकानुसार वेगवेगळ्या असतात. त्यामुळे नुसतं आकड्यामध्ये तुलना होऊ शकत नसते. मला आठवतो तो मनोज बाजपेयी नावाचा अभिनेता आहे. त्याने एक आठवण सांगितलेला व्हिडिओ मला बघायला मिळाला. तो म्हणाला, योगायोगाने एकदा मी अगदी नवीन नवीन क्रिकेटमध्ये आपल्या सिनेमात असताना महेश भट्ट या चित्रपट निर्माता दिग्दर्शकाकडे गेलेलो होतो. आणि तिथे एक काळ क्रिकेटचा फटकेबाज बादशाह म्हणून गाजलेला वेस्ट इंडिजचा उत्तम बॅट्समन व्हिवियन रिचर्ड्स बसलेला होता. आणि मला ती पर्वणी वाटली. मी त्याचं अगदी नतमस्तक होऊन त्याचं हे केलं आणि त्याला म्हणालो, जगातला उत्तम बॅट्समन तूच आहेस. तर व्हिवियन रिचर्ड्सने जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. रिचर्ड्स म्हणाला की चुकीचं बोलतोयस. जगातला उत्तम बॅट्समन आणि सर्वकालीन उत्तम बॅट्समन बघायचा असेल तर तो सुनील गावस्कर आहे. तर वाजपेयी म्हणतो, मी चकित झालो. म्हणाला, असं कसं, माझ्यासाठी तुम्ही वगैरे. तो म्हणाला, नाही, याचं कारण म्हणाला, मी ज्या काळात बॅटिंग करत होतो त्या काळात मी फटकेबाज होतो, आक्रमक होतो, सगळे. पण माझ्या समोर इतके ताकदीचे वेगवान गोलंदाज नव्हते जितके गावस्कर समोर होते. वेस्ट इंडिज असो, ऑस्ट्रेलिया असो किंवा इंग्लंड असो, यांच्या टीम मध्ये जेव्हा अतिशय वेगवान आणि अतिशय नेमबाज असलेले गोलंदाज होते, त्यांच्या समोर उभं राहायचं, टिकून उभं राहायचं आणि हेल्मेट शिवाय टिकून उभं राहायचं हे सुद्धा अवघड होतं. अशा वेळेला त्यांच्या गोलंदाजीवर इतके विक्रमी शतकांचे आणि धावसंख्येचे डोंगर गावस्करने उभे केले, त्याची तुलना माझ्याशी होऊ शकत नाही. तो माझ्यापेक्षाही आक्रमक फलंदाज होता. सांगायचा हेतू असा की हे सगळं ठीक आहे, पण तरीही दोघांची तुलना उत्तम करावी इतके ते उत्तम बॅट्समन होते. पण तुलना होऊ शकत नाही हे खुद्द व्हिवियन रिचर्ड सांगतो. आणि म्हणून ह्या ज्या तुलना होतात की किती वर्ष नेहरू होते, किती वर्ष मोदी आहेत, किती वर्ष इंदिराजी होत्या, किंवा लाल किल्ल्यावर उभं राहून त्यांनी किती वेळेला भाषण केलं, या तुलना चुकीच्या असतात. चुकीच्या असतात. त्यापेक्षाही त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व, देशाच्या घडामोडीमध्ये त्यांनी आपल्या रीतीने आपल्या निर्णयांनी पाडलेला प्रभाव, त्याचा सामान्य माणसाच्या वाट्याला आलेला जो परिणाम आहे, अनुभव आहे, त्याला प्राधान्य असलं पाहिजे. नेहरूंच्या काळात भारताच्या सामान्य नागरिकाच्या पदरात काय पडत होतो, तो किती सुखी किंवा आनंदी होता. इंदिराजींच्या काळात गरिबी हटली की नाही, गरिबी किती होती, मोदींच्या काळात, ही तुलना झाली पाहिजे. पण ती होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की नेहरू हे स्वातंत्र्य मिळताच पंतप्रधान झाले, निवडणूक न लढवता. निवडणुका सुद्धा झाल्या नव्हत्या. देशाची घटना तयार केली जात होती तेव्हापासून नेहरू पंतप्रधान होते. आणि घटना होऊन रितसर निवडणूक आयोग वगैरे उभा राहिला. आणि ज्या पहिल्या निवडणुका झाल्या त्यामध्ये समोर म्हणावा तसा कुठलाही राजकीय पक्ष लढण्याच्या परिस्थितीत नव्हता. कारण स्वातंत्र्य चळवळ म्हणून काँग्रेस हेच मुळात एक गठबंधन होतं, एक आघाडी होती. त्यामध्ये वेगवेगळे राजकीय विचार प्रवाह एकत्र आलेले होते.
काँग्रेस नावाची कुठचीही विचारधारा नव्हती. बस स्वातंत्र्य लढा किंवा स्वातंत्र्य कशाही करून ब्रिटिशांना घालवायचं आणि देश ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त करायचा, या एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जी चळवळ उभी राहिली त्याला काँग्रेस म्हणतात. आणि म्हणून तर पण महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांगून टाकलं होतं, आता काँग्रेस बरखास्त करा. कारण काँग्रेस हा एक विचारांचा पक्ष नव्हता. गांधींनी असं का म्हटलंय तेही समजून घेतलं पाहिजे. कारण हा एका विचारांचा, एका भूमिकेचा, एका विचारधारेचा पक्ष नाहीये. हा एक अजेंडा असलेला जमाव आहे, आघाडी आहे. आणि त्यामुळे विचारांवर आधारित राजकारण आणि निवडणुका व्हाव्यात हीच कल्पना गांधीजींच्या डोक्यात होती. पण पंडित जवाहरलाल नेहरू असोत किंवा तत्कालीन काँग्रेस नेते असोत, त्यांना माहिती होतं की आपल्या चळवळीचा, स्वातंत्र्य चळवळीचा वारसा सांगितला तर आपल्याला मतं मिळवणं सोपं जाईल. आणि ब्रिटिश असताना सुद्धा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये सुद्धा काँग्रेस निवडणुका लढवत होती. आणि त्यामुळे तीच परंपरा पुढे ठेवली तर निर्विवादपणे सत्ता हस्तगत करणं काँग्रेसच्या नेत्यांना शक्य होतं. म्हणूनच गांधीजी पुजले, पण गांधीजींचं ऐकलं नाही आणि काँग्रेस चालू राहिली. तीच काँग्रेस आज आपण बघतोय. तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, की त्या लाटेवर, स्वातंत्र्य चळवळीवर आज विचारलं जातं ना, संघाचा कोण स्वातंत्र्य चळवळीत होता, यासारखा बेशरमपणा नसतो. आर एस एस ची स्थापना करणारे डॉक्टर हेडगेवार हे स्वतःच काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये काही मतभेद झाल्यामुळे वेगळे होऊन काँग्रेस हिंदूंवर अन्याय करते यामुळे चिडलेले हेडगेवार काँग्रेसपासून वेगळे झाले आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षापूर्वी स्थापना केली. पुढे 15 वर्षांनी 42चं चलेगाव आंदोलन सुरू झालं. तेव्हा तात्पुरता संघाचा राजीनामा देऊन चलेजाव आंदोलनात सुद्धा हेडगेवार सहभागी झाले होते. आंदोलन संपल्यावर परत संघात आले. तेव्हा हा बेशरमपणा आहे की संघाचं स्वातंत्र्य चळवळीत योगदान का, हा बेशरम प्रश्न असतो. सांगायचा मुद्दा असा की कुठल्या परिस्थितीत नेहरू पंतप्रधान झाले होते. पहिली 5 वर्ष ते निवडून आल्याशिवाय पंतप्रधान होते आणि नंतर काँग्रेस ही जी आघाडी होती किंवा जो ढाचा होता त्यालाच एक पक्ष बनवून निवडणुका लढवून मतदाराला सातत्याने 10 वर्ष 12 वर्ष उल्लू बनवलं गेलं. आणि म्हणून 52-57चा काळ संपल्यानंतर 62-67 मध्ये नेहरू गेले आणि काँग्रेस ढासळायला लागली. नरेंद्र मोदी ज्या विचारधारेतून आणि ज्या संघर्षातून, ज्या चळवळीतून पंतप्रधान पदापर्यंत आलेले आहेत, तो पक्षच मुळात देशाची राज्य घटना स्थापन झाल्यानंतर अस्तित्वात आलेला आहे. ज्या कारणास्तव हेडगेवार यांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, त्या विचारधारेला नेहरूंच्या काळातल्या पुरोगामी सेक्युलर राजकारणात स्थान नाहीये. हिंदूंना न्याय मिळण्याची कुठलीही शक्यता असल्या राजव्यवस्थेत नाही. म्हणून हिंदुत्वाची भूमिका ठामपणे घेणारा एक राजकीय पक्ष आणि विचारधारा असली पाहिजे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाची किंवा त्याच्या आधी जनसंघाची स्थापना संघाकडून झालेली होती. आणि तिथून सुरुवात करत करत आज इथपर्यंत भाजप पंतप्रधान पदापर्यंत 2014 मध्ये पोहोचला. तेव्हा शून्यातून सुरुवात करून पोहोचणं, एखाद्या उच्चवर्णीय घरातल्या मुलाने गुणवत्ता यादीमध्ये यावं आणि एका दलित घरातल्या, गरीब घरातल्या मुलाने आई बाप काबाड कष्ट करून स्वतः अशिक्षित असूनही मुलाला शिकवतात
आणि तो मुलगा गुणवत्ता यादीत येतो, त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. राहुल गांधी सोडा, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या तुलनेमध्ये मोदींचं यश हे दैदिप्यमान आहे. आज सुद्धा तुम्ही बातम्या बघताना कुठच्या तरी रिक्षावाल्याचा मुलगा हा युपीएससी मध्ये दुसरा आला, पहिला आला, त्याचं कौतुक का असतं? जे कौतुक अशा कष्टकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी ही ज्या वेळेला युपीएससी सारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये येते, वरचा क्रमांक पटकवते, त्यापेक्षा मोदींचं पंतप्रधान पदापर्यंत पोहोचणं किंचितही वेगळं नाही. त्याची तुलना नेहरूंची आणि इंदिरा गांधींची होऊ शकत नाही. आणि नुसतं ते यश मिळवून मोदी थांबले नाहीत, सलग तिसऱ्यांदा आपल्या पक्षाला सत्तेमध्ये घेऊन आले. जे इतकं सगळं प्रचंड वारसा असताना तिसऱ्या पिढीतल्या सोनिया गांधींना शक्य झालं नाही, राजीव गांधींना शक्य झालं नाही. आपल्या आईचा घातपाती हत्या करण्यात आली, त्याचा फायदा घेऊन राजीव गांधी 414-15 जागा निवडून आणू शकले. पण ज्या वेळेला आईच्या मृत्यूचा दबदबा संपला होता, सहानुभूती संपली होती, तेव्हा राजीव गांधींना 1989 साली किती यश मिळालं? 200 जागा मिळवता आल्या नाही. आणि मोदींनी 282, 303, 240. पण कौतुक मी जे म्हणतो की चातुर्वर्ण्याच्या नावाने बोट मोडणारे हा चातुर्वर्ण्य कसा राबवतात ह्याचा हा नमुना आहे. राहुल गांधी उठून उठून सवर्ण सवर्ण ओबीसी ओबीसी बोलतात. स्वतः राहुल गांधी हे त्या वर्णातून येतात ज्यांना आयुष्यभर पिढ्यानुपिढ्या सगळ्या सवलती मिळालेल्या आहेत. आणि मोदी कुठच्या जातीचा विषय सोडून द्या, पण अत्यंत गरीबातल्या गरीब कुटुंबातून, परिवारातून, समाजातून माणूस इथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तेव्हा मोदींची तुलना 12 वेळेला लाल किल्ल्यावर उभे राहिले किंवा तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली किंवा इतके दिवस आणि इतके वर्ष पंतप्रधान राहिले, अशी तुलना मोदींची होऊ शकत नाही. इंदिरा गांधींना राजकारणाचे धडे एका पंतप्रधान बापाकडून मिळाले होते. मोदींना कोणी धडे दिले? परराष्ट्र धोरण कसं असतं, त्या तुलना कोणाची कोणाशी करायची? बाबासाहेब आंबेडकर ह्या व्यक्तिमत्वाचं कौतुक काय आपल्याला? एका सामान्य दलित कुटुंबात जन्मलेला बुद्धिमान मुलगा हा देशाची घटना बनवण्यापर्यंत जाऊन पोहोचला. आजही आपण त्यांचं नाव घेतो, ते कशासाठी घेतो? त्यांचं वय किती आहे, त्यांनी किती काळ मंत्रीपद भूषवलं याच्यावर नाही बाबासाहेबांची तुलना. बाबासाहेबांची अगाध बुद्धिमत्ता आणि विपरीत परिस्थितीशी संघर्ष करत तिथपर्यंत पोहोचणं, हे जे बाबासाहेबांचं मोठेपण आहे, त्याची तुलना उरलेल्या कुठच्याही नेत्याशी म्हणून होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदींच्या विषयी आकलन करताना कधीही विसरू नका की मोदी कुठच्या पार्श्वभूमीतून सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात आणि निवडणुका आणि सत्तेच्या राजकारणात आले, ते बघूनच त्याची तुलना करावी लागेल. पण ते होत नाही. आज मी हे मुद्दाम का सांगतोय की या सगळ्यामध्ये जितकी बाबासाहेबांची सुद्धा काँग्रेसवाल्यांकडून हेटाळणी त्या काळात झालेली आहे. घटना समिती संपली आणि जेव्हा पहिली संवैधानिक संस्थेकडून लोकसभेची निवडणूक झाली, तेव्हा बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि नेहरूंनी आपली सगळी प्रतिष्ठा आणि शक्ती पणाला लावली होती. विसरू नका ही गोष्ट. हे आज राहुल गांधींनी मोदींबद्दल बोलणं आणि त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणात उभं देखील न राहू देणं, यासाठी त्यांच्या आजोबा पणजोबांनी केलेले जे काय पराक्रम आहेत ते विसरता येत नाही. राहुल गांधींची तुलना नेहरूंशी म्हणून होऊ शकते. ही तळागाळातून आलेला मोदी कसा काय पंतप्रधान होऊ शकतो, हे जे दुखणं होतं, तेच दुखणं नेमकं नेहरूंचं सुद्धा होतं की हा एक दलित गरीब कुटुंबातला, सामान्य दलित कुटुंबातला माणूस हा देशाचा कायदेमंत्री होतो
ह्याचा सुद्धा नेहरूंना पोटशूळ होता आणि म्हणून बाबासाहेबांना नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं. आणि म्हणून ही तुलना 12 वर्ष चुकीची आहे. ही हेटाळणी आज सुरू झाली नाही. मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीपासून मोदींची हेटाळणी चालू आहे. राहुल गांधींनी केली नव्हती, पण सगळ्या काँग्रेसवाल्यांनी केली होती, पुरोगाम्यांनी केली होती. मला आठवतं 2013चा 15 ऑगस्ट आठवा. बातम्या शोधा 11 वर्षापूर्वीच्या. जुलै 2013 मध्ये भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं. आणि तेव्हापासून गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणूक प्रचाराला लागले होते. आणि 15 ऑगस्ट हा देशभर साजरा होणारा दिवस आहे, तर तो सुद्धा प्रचारातून वाया जाऊ नये याची अत्यंत चातुर्याने मोदींनी कामगिरी बजावली होती. नेहमीप्रमाणे लाल किल्ल्यावर तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं भाषण होणार होतं, पण आपण त्यांच्या तुल्यबळ किंवा त्यापेक्षाही अधिक उत्तम भाषण केलं. तर देशाच्या नागरिकांवर, मतदारांवर आपण प्रभाव पाडू शकतो हे ओळखून नरेंद्र मोदींनी त्याच दिवशी दुपारनंतर राष्ट्राला उद्देशून भाषण केलं होतं. आणि आपण भाषण केलं तर देशातल्या सगळ्या सगळ्या वृत्तवाहिन्या ते थेट प्रक्षेपित करणार हे मोदींना माहिती होतं. आणि मला आठवतं मोदींनी पाकिस्तानच्या सीमेवर, गुजरातच्या कच्छच्या पाकिस्तानच्या सीमेवर हे भाषण केलं होतं. तो समारंभ केला होता. पाकिस्तानच्या सीमेलगत कच्छमध्ये एक लाल किल्ल्याची प्रतिकृती, सिनेमाचा सेट लावतात तशी लाल किल्ल्याची एक प्रतिकृती, कार्डबोर्डची किंवा काय असेल त्या, उभी केली होती. आणि त्या लाल किल्ल्याच्या काल्पनिक प्रतीकासमोर उभं राहून मोदींनी पहिलं भाषण केलं होतं. त्यामुळे मोदींनी आज जे काय 15 ऑगस्टला लाल किल्ल्यासमोर उभं राहून भाषण केलं ते 12वं नाही, ते 13वं आहे. एक त्यांनी लाल किल्ल्याच्या प्रतिकृती समोर उभं राहून भाषण केलं होतं, ते 15 ऑगस्ट 2013चं होतं. आणि तेव्हा मोदींची इतकी हेटाळणी केली गेली होती काँग्रेसवाल्यांकडून की बघा किती खात्री आहे. लाल किल्ल्याचा सेट लावून त्याच्या समोर मोदी भाषण करतायत, कारण त्यांना खात्री आहे की आपल्या नशिबात कधीही लाल किल्ल्यावर उभं राहून पंतप्रधान म्हणून भाषण करण्याची आपल्याला संधी नाही. हेच मोदी सांगतायत. अशी हेटाळणी सगळ्याच्या सगळ्या काँग्रेसवाल्यांनी, पुरोगाम्यांनी, सेक्युलरांनी केली होती. बातम्या काढून बघा, तुम्हाला सापडतील. पण मोदींनी ते भाषण केलं, गाजवलं. आणि माझ्या लक्षात एवढ्यासाठी आहे की त्यानंतर मोदीजी एका ठिकाणी भाषण करताना म्हणाले होते, ज्याचा स्वतःवर विश्वास असतो इतिहास त्याचा असतो. आणि याच एका वाक्यावर मी माझ्या ब्लॉगवर लेख लिहिला होता की मोदी का पंतप्रधान होऊ शकतात, का निवडणूक 2014ची जिंकू शकतात. याचं भाकीत मी करू शकलो, याचं कारण मोदींचं ते वाक्य होतं की ज्याचा स्वतःवर विश्वास असतो इतिहास त्याचा असतो. आज मोदी इतिहास घडवतायत गेली 10-12 वर्ष. त्याचं एकमेव कारण असं आहे की जे काय मोदीजी करतायत त्यांचा स्वतः त्याच्यावरचा विश्वास आहे. मोदींचा स्वतःवर विश्वास आहे, ते करतात त्या कृतीवर विश्वास आहे, ते बोलतात त्या शब्दावर त्यांचा विश्वास आहे. आणि दुसरं टोक राहुल गांधी आहे. आपण जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये खोटे नाटे आरोप केले, ते आरोप धादांत खोटे आहेत यावर राहुल गांधींचा विश्वास आहे. म्हणून आपण बोललो ते सर्टिफाय करून द्यायला सुद्धा राहुल गांधी तयार नाहीत, कारण राहुल गांधींचा आपण स्वतः बोलतात त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही. ही दोन टोकं आहेत, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी. यांना जेव्हा एकमेकासमोर तुम्ही उभे करता तर तुमच्या लक्षात येतं की मोदी असा माणूस आहे ज्याचा स्वतःच्या कृतीवर, बोलण्यावर विश्वास आहे.
आणि त्यांना हरवायला टपलेल्यांचा नेता राहुल गांधी, ज्याचा स्वतःच्या वक्तव्यावर स्वतःच्या कृतीवर विश्वास नाहीये. कोर्टाने सांगितलं, निवडणूक आयोगाने सांगितलं, तुम्ही जे बोलताय ते सर्टिफाय करून द्या. राहुल गांधी त्याला तयार नाही. याचा अर्थ साधा आहे की राहुल गांधींना माहितीये ते खोटं बोलतात, किंवा आपण जे बोलतोय त्याच्यावर राहुल गांधींचाच विश्वास नाही, तर सामान्य मतदार त्यांच्यावर काय विश्वास ठेवेल. असो, मुद्दा इतकाच आहे की मोदींनी 15 ऑगस्ट 2025 ला लाल किल्ल्यावरून भाषण केलं. ते लाल किल्ल्यावरून केलेलं त्यांचं 13वं भाषण आहे, ना की 12वं भाषण आहे. ही 12 वर्षाची तपस्या आहे. 12 वर्षाच्या कालखंडाला तप म्हणतात. ते तप करून मोदी कच्छ पासून लाल किल्ल्यापर्यंत पोहोचलेले. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.